जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहाराची तसेच आर्थिक अनियमिततेबाबत चौकशी करण्याचे पुन्हा आदेश सहकार आयुक्तांनी विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकार आयुक्तांकडे बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तावरे यांनी बँकेच्या चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यान यापूर्वी 3 वेळा चौकशीचे आदेश देण्यात आलेत. जिल्हा बँकेच्या कामकाजात अनियमितता असून अनेक घोटाळे झालेत. बँकेच्या संचालक मंडळाने आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या कारनाम्यावर पांघरून घालण्याचा प्रकार सुरू आहे. सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरपाईचे पैसे राज्य शासनाकडून जमा झाल्यानंतर अनेक बोगस खाते काढून ते पैसे परस्पर काढण्याचा प्रकार झालेत. जिल्हा बँक अध्यक्ष व बँकेचे व्यवस्थापन या बँकेच्या कारभाराविरोधात वेळोवेळी तक्रार केली आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाईसाठी वेळ काढूचं धोरण अवलंबले. वेळोवेळी आंदोलन देखील केले. सहकार आयुक्त तावरे यांनी या संदर्भात दखल घेऊन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांना बँकेच्या गैरव्यवहाराची अधिनिस्त फिरत्या पथकामार्फत चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. बँक ही शेतकरी आणि कष्टकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या गैरकारभारात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय. दरम्यान जिल्हा बँकेच्या चौकशीचे यापूर्वी 3 वेळा आदेश काढण्यात आले. त्याबाबतची कार्यवाही अद्यापही सुरूच आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली असून मतमोजणीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे. मतमोजणी कक्षात कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करू नये, गोपनीयता पाळावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मतमोजणी संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुले, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आदी जण उपस्थित होते. मतमोजणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त केले. 44 सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 सुपरवायझर, 1 सहाय्यक, 1 सूक्ष्म निरीक्षक आणि 1 शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली. पोस्टल मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी प्रत्येक टेबलवर 1 सुपरवायझर, 2 सहाय्यक आणि 1 सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. याखेरीज 20% अतिरिक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मतमोजणीच्या अन्य अनुषंगिक कामकाजासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये एम्पायर 2024 प्रोजेक्ट पोस्टर सेमिनार आणि MBA बिझनेस प्लॅन उत्साहात संपन्न झालेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संस्थेचे उपाध्यक्ष यावेळी सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते विशाल पाटील यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सिद्धार्थ भोकरे यांनी विद्यार्थी नवनवीन संकल्पना आणि प्रयोग राबवून समाज उपयोगी उपकरणे तयार करतात. त्यांना आपले महाविद्यालय एम्पायरच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर संधी उपलब्ध करून देते असंही सांगितलं. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य वाढीस लागावं या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं. या प्रसंगी विशाल पाटील यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचं वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही आहे असं आवर्जून सांगितलं. तसेच विविध प्रोजेक्ट, पोस्टर आणि पेपर प्रेझेंटेशन तयार केल्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलंय. येणाऱ्या काळात तरुण पिढीने आपलं लक्ष स्वतःच्या करिअरवर केंद्रित करा, समाजातील अडचण समजून घेऊन नवीन उपकरणं तयार करा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं. यावेळी आपल्या महाविद्यालयीन शैक्षणिक काळातील आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी या प्रसंगी एम्पायर 2024च्या स्मरणिकेचे प्रकाशन विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. ही स्पर्धा इंजिनिअरिंग पदवी आणि MBA विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. सदर स्पर्धेसाठी देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून देशभरातून 100हून अधिक प्रोजेक्ट सादर केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे, कार्यकारी संचालक दीपक मुदगल, प्रशासकीय संचालिका धनश्री चक्रवर्ती, संचालक AC भगली यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच MBA डीन PD मधाळे, डीन इंजिनिअरिंग SN हुबळीकर, रजिस्ट्रार AS मुल्ला आणि सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. कन्व्हेनर म्हणून MS ग्रामोपाध्ये यांनी यशस्वी आयोजन केलं. किरकोळ कारणातून डोक्यात फरशीचा तुकडा घालून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या खून प्रकरणी सागर अशोक वाघमारे यास अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली आहे.
गुरुवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास नेवरी नाक्यातील गुरुप्रसाद प्लाझा बिल्डिंगच्या समोर असलेल्या जागेत अज्ञात आरोपी यांनी डोक्यात फरशीचा तुकडा घालून गंभीर जखमी केली असल्याची माहिती मिळाल्याने त्याबाबत घटनास्थळी जाऊन सदर गुन्ह्यातील जखमी राजेंद्र भाऊसो यादव याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना कळवले होते। या गुन्ह्याच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता तसेच त्या ठिकाणी इतर साक्षीदार यांच्याकडे तपास केला असता त्यामध्ये सागर अशोक वाघमारे याचं नाव निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। खुनाचं कारण हे यातील मयत हा आरोपीस तुझे आधार कार्ड मला दे, तू आधार कार्ड दिलं नाही तर मी इतर लोकांना यास कामधंदा देऊ नका असं सांगत असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन फरशी डोक्यात घालून खून केला असल्याची कबुली दिली आहे। आरोपीस अटक करण्यात आली आहे। गुन्हा घडल्यापासून 12 तासांच्या आत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सांगलीसह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। महोत्सव समितीच्या वतीने येथील स्टेशन चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून अभिवादन करण्यात आले। संजयनगर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी धनगर बांधवांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी समिती आणि शाश्वत ब्लड बँक संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। याला चांगला प्रतिसाद मिळालाय। रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। तर आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी अहिल्यादेवींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आनंद लेंगरे, बापू पारगावकर, धीरज सूर्यवंशी, विक्रम कोळेकर, अमित पारेकर, विनायक रुपनर, आनंदा म्हारुगडे, माजी नगरसेवक विलास सरजे, गजानन आलदर, सुनील वाघमोडे, सुरेश टेंगले आदी जण उपस्थित होते। सांगलीतील कृष्णा नदी ही समस्त महानगरपालिका क्षेत्रासह कृष्णा काठावरील अनेक गावांची जीवनदायिनी आहे। मात्र शेरी नाल्याचं पाणी थेट नदीत सोडलं जात असल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शिवाय नदीला जलपर्णीने वेढा घातलाय। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी लोकहित मंचाचे मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मागण्यांचं निवेदन दिलंय। मनोज भिसे म्हणाले, महापालिका शेरी नाल्याचं पाणी थेट नदीत मिसळत आहे। महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही डोळेझाक केली जाते। हरिपूर ते म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत जलपर्णीने साम्राज्य पसरवले, त्यामुळे ताबडतोब या नदीकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे। शेरी नाला थेट नदीत सोडणाऱ्या संबंधित यंत्रणेवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळात लोकहित मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिलाय। तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे कॅनॉलमध्ये कार पडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बायपास रोडवरील एका नाल्यात 4 चाकी गाडी पडता वाचली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या प्रकरणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी बायपास रोडवरील नैसर्गिक नाल्याला लोखंडी बॅरिकेड्स लावावेत अशी मागणी केली आहे। सांगली इस्लामपूर बायपास रस्ता, जुना बुधगाव रस्ता आणि न्यू प्राईड आयुक्त निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या या तिन्ही रस्त्याच्या बाजूला नैसर्गिक नाला ओपन आहेत। आज एका 4 चाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार नाल्यात जाऊन पडता बचावली आहे। स्थानिक नागरिकांनी गाडीतील व्यक्तींना बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने कार पुन्हा सरळ केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। गेल्या कित्येक महिन्यांपासून या नाल्याला सुरक्षा कठडा नाही। महापालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाप्रमाणे या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स लावणं आवश्यक आहे। तासगाव तालुक्यातील मणेराजुरीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे। जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान करून कर्नाटकातील महालिंगपूर येथे गर्भपातावेळी महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी सांगली पोलिसांनी सांगली, जयसिंगपूर आणि कर्नाटकातील डॉक्टरांसह 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्यांना पुढील चौकशीसाठी महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। यापूर्वी गर्भपात करणाऱ्या कविता बडनेवार या महिलेला अटक करण्यात आली होती। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये संजय गवळी, संगीता संजय गवळी, विजय संजय गवळी, डॉक्टर मारुती बाबासो खरात, डॉक्टर कोठीवाले, डॉक्टर कविता बडनेवार आणि जयसिंगपूरमधील सोनोग्राफी करणारे डॉक्टर तसेच मयत सोनाली कदम यांचे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करताना डॉक्टरांना सहकार्य करणाऱ्यांचा समावेश आहे। दुधगाव येथील माहेरवाशीण असलेल्या सोनाली सचिन कदम यांचा गर्भपातावेळी महालिंगपूर येथे मृत्यू झाला होता। तेथील डॉक्टरांनी मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते। मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शहरात फिरत असताना हा प्रकार सांगली पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली।
यानंतर मृत सोनाली यांचा भाऊ आणि त्याला मदत करणारा येथील एक बोगस डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पुन्हा गुन्हा वर्ग केलाय। यानंतर महालिंगपूर येथील पोलिसांनी कविता बडनेवार या महिलेला अटक केली। या प्रकरणी आता सांगली पोलिसांनी एकूण डॉक्टरांसह 7 जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीसाठी त्यांना महालिंगपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पोलीस, आरोग्य विभागासह एसटी महामंडळासह जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतील असे मिळून सुमारे 400 कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले। त्यामध्ये जिल्हा परिषदेतील सर्वाधिक 169 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये 2 नायब तहसीलदारांसह अधिकारी व कर्मचारी आहेत। शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 31 मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त असते, कारण 1 जून रोजी शाळेत प्रवेश घेतलेल्यांची संख्या अधिक असते। त्यानुसार हे अधिकारी आणि कर्मचारी 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेत। या सर्व कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालयाकडून सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला। अनेक वर्ष शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याने अनेक कर्मचारी भावनिक झाले। त्यांनी सेवेबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे। सेवानिवृत्तांमध्ये जिल्हा परिषदेचे सर्वाधिक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभाग 112, आरोग्य विभाग 18, ग्रामपंचायत 7, बांधकाम 2, जलसंधारण 1 कर्मचारी, कृषी 2 कर्मचारी, पशुसंवर्धन 3 कर्मचारी आणि महिला व बालकल्याण विभागाचे 1 कर्मचारी असे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। याशिवाय महसूल विभागातील 2 नायब तहसीलदारांसह 30 कर्मचारी सेवानिवृत्त झालेत। आरोग्य विभागातील 28, पोलीसमधील 28, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 56 कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 32 कर्मचारी याशिवाय अन्य विभागातील सुमारे 70 कर्मचारी सेवानिवृत्त झालेत। जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील मिळून 400हून अनेक जणांना निरोप देण्यात आला।